शेतकऱ्याच्या पोरांनो निराश होऊ नका. येणारं युग आपलंच आहे, विश्वास ठेवा. तुमची बलस्थानं ओळखा. दूध, अंडी, मांस, मटण, अन्नधान्य याच्याशिवाय जगाला पर्यायच असू शकत नाही. म्हणजे थोडक्यात आपल्याशिवाय या जगाला पर्यायच असू शकत नाही. कुणी कितीही जागीरदार असला तरी नोटा दळून खाऊ शकत नाही किंवा डाटा मळून त्याची भाकरी बनवू शकत नाही. येणारा काळ आपलाच येणार आहे, फक्त थोडी तग धरा. कसल्याही परिस्थितीत जगा. जास्तीत जास्त चारा पिकं घेण्याचा प्रयत्न करा. शेळी, मेंढी, बकऱ्या काय पाळायचं त्या पारा, गोठा तयार करा. खत निर्माण करा. रासायनिक शेती थोडीशी टाळा. शेतीवरती ध्यान द्या. गटागटानं एकत्र या. 50 लोक शेतकरी एकत्र या. गटशेती निर्माण करा. वाहतुकीसाठी ट्रक घ्या, टेम्पो घ्या. काय खरेदी करायचं करा. बाहेर विदेशात तुमचा माल पोहोचा. गावकी भावकी हेवे दावे, गावातले भांडणं बांधावरनं भांडणार, जाळ करा या गोष्टीचा. गावातलं राजकारण पेटून द्या. काही घेणं देणं नाही. स्थानिक प्रतिनिधी, साहेब, आमदार ह्या त्या गोष्टी जशी काशी करायची करून द्या. ह्यांना काही घेणं देणं नाही. यांच्या नादाला लागू नका. आपल्याला स्वराज्य उभं करायचं, फक्त या गोष्टीवरती ध्यान ठेवा. आणि शेतकऱ्याच्या पोरांनो, हातातलं तेवढ्या मोबाईलचा जाळ करा. अरे महत्त्वाची माहिती ठीक आहे,